लोकाभिमुख नेता हरपला, साहेबांचा हुकमी एका म्हणजे अजितदादा. प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि कोणत्याही आव्हानाला तोंड देणारे दादा आपण सर्वांनीच पाहिले. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत काम करणारा हा नेता, ज्या माणसाला महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या देशातही तोड नाही, असा हा नेता होता. काल मुंबईमध्ये पार पडलेली शोकसभा आणि त्या ठिकाणी अनेक दिग्गज नेते एकत्र आलेले. प्रत्येकाच्या शब्दात एक वेगळी भावना होती, पण एक गोष्ट समान होती: अजितदादा पवार यांच्याबद्दलचा आदर. राजकारणात मतभेद असतात, विचार वेगळे असतात, आरोप प्रत्यारोप असतात, पण जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा माणूस म्हणून जो आधार देतो, जो खंबीरपणे उभा राहतो, त्याची खरी ओळख होते. अजितदादा पवार हे नाव फक्त राजकारणापुरतं मर्यादित नाही, ते एक नेतृत्व होतं, एक निर्णय क्षमता होती, एक धाडस होतं. किती मोठा माणूस होता, किती मोठ्या मनाचा माणूस, आणि आपला माणूस, आपल्या कामाचा माणूस, प्रत्येकाच्या विश्वासाचा माणूस. 28 जानेवारी रोजी आपल्यातून निघून गेला आणि बारामतीमध्ये लाखो लोक जमा झाले. ही त्यांच्या कामाची पोचपावती होती. परंतु दुर्दैवाने काळाच्या मनातला आपण ओळखू शकलो नाही. असा माणूस पुन्हा होणे नाही. दादा नेहमी म्हणायचे की मी आखलेला दौरा कोणीही रद्द करू शकत नाही, आणि असंच काहीतरी चित्र आपल्यासमोर दिसलं. दादांचा दौरा रद्द करायला थेट देवालाच यावं लागलं. शोकसभेत अनेक नेत्यांनी सांगितलं, दादा थेट बोलतात पण मनाने मोठे आहेत. काहींनी त्यांच्या कामाच्या वेगाबद्दल सांगितलं, तर काहींनी त्यांच्या कठोर पण स्पष्ट स्वभावाबद्दल. बारामतीपासून मुंबईपर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. अनेक चढ उतार आले, टीका झाली, वाद झाले, पण प्रत्येक वेळी त्यांनी उभं राहून काम केलं, राज्यासाठी, लोकांसाठी. अजितदादा नेहमी म्हणायचे, जोपर्यंत माझे हातपाय हालतात तोपर्यंत तुमचं भलंच करीन. आणि असंच काहीतरी चित्र आपल्याला त्या विमान अपघाताच्या ठिकाणी पडलेल्या कागदातून दिसलं. शेवटच्या श्वासापर्यंत दादा महाराष्ट्रासाठीच काम करत राहिले. कधीकधी एखादा नेता किती मोठा आहे हे त्याच्या पदावरून नाही, तर लोकांच्या डोळ्यातील आदरातून कळतं. कालच्या शोकसभेत दिसलेली ती एकता, वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकत्र येऊन व्यक्त केलेल्या भावना, हे दाखवत होते की दादांचं स्थान किती मोठं आहे. ते कठोर निर्णय घेतात. कधीकधी त्यांच्या शैलीवर टीका होते, पण त्यामागे असते ती काम पूर्ण करण्याची जिद्द. मित्रांनो, राजकारण हे फक्त सत्ता नाही, ते जबाबदारी आहे, संघर्ष आहे, आणि लोकांसाठी उभं राहण्याची ताकद आहे. अजितदादा पवार यांच्या प्रवासात आपण हे सगळंच पाहिलं. आज आपण राजकारण बाजूला ठेवून फक्त एक माणूस म्हणून, एक नेता म्हणून त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या जिद्दीचा सन्मान करूया. कारण शेवटी नेता मोठा त्याच्या पदामुळे नसतो, तर लोकांच्या मनातल्या स्थानामुळे असतो. दादांना वैयक्तिक कामासाठी भेटण्याचं स्वप्नच राहिलं. तसेच दादांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना बघायचं स्वप्न अपुरं राहिलं. दादा, जड अंतःकरणातून भावपूर्ण श्रद्धांजली.